काय करते ती जीवदया बुद्धदया करतील. आता बघाल तुम्ही बघाल अख्ख्या देशामध्ये पाहिलात तर गोमातेचे कितीतरी आपण हे उघडलेले आहेत गोशाळा दूधशाळा उघडलेल्या आहेत ना. करतोच ना आपण तसं करा म्हणजे लोकांनाही त्रास होणार नाही. मला वाटलं मला जायचं तर मी जाऊन तिकडे टाकू शकेन. आता काही दादाचा कबूतरखाना पिढ्यान तिकडे तो कबूतरखाना आहे. त्याच्या बाबतीमध्ये कोर्टाने निर्णय द्या आला कधी ऐरणीवर मुद्दा कोर्टाने निर्णय दिला तर आले ना ऐरणीवर मुद्दा बाबा कोर्टात ऐकणार नाही का कोर्टाचा सन्मान आपण करणार नाही का त्याचाही विचार करण्याची आवश्यकता. याचा अर्थ आम्ही काय आंदोलन होतं पण आंदोलकांमध्ये केसेस होत नाहीत तिथे म्हणजे खरं म्हणजे कायदा सगळ्यांना समान असला पाहिजे. जर आम्ही चुकीचं केलं तर आता आमच्या पण कार्यकर्ते करतात ना तेव्हा आमच्या लोकांवरती पण गुन्हा दाखल होतो. आमचं काय म्हणणं नसतं. आम्ही त्यांना एवढं सांगतो की यांनी हा केलेला गुन्हा जो हा लोकांसाठी केलेला गुन्हा आहे त्याचा इंडिव्हिज्युअल गुन्हा केला आहे का लोकांच्या काहीतरी हितासाठी केलेला गुन्हा आहे. जर गुन्हा केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. हे आम्ही पोलिसांनाही आम्ही सांगतो तसं तुम्ही गुन्हा दाखल करून घ्या चुकीचा गुन्हा लावू नका. एखादा टोल आमच्या लोकांनी फोडला असं धरून चाला तर त्याच्यावर खंडणीचे गुन्हे टाकले जातात. तो काय खंडणी मागायला गेला होता तिथं मग आम्ही सांगतो तिथल्या SP ला DCPला की बाबा त्यांनी गुन्हा केला त्याच्यावर गुन्हे दाखल करा पण तो खंडणी मागायला गेला म्हणून गुन्हा दाखल करणार चुकीच्या गोष्टी. तसे ज्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तो का नाही होत तो करायला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीचा संबंध असा जोडला जातो म्हणजे हा कोर्टाचा निर्णय आहे त्याला विरोध होतो पण कुठेतरी या गोष्टीकडे जेव्हा एका सामाजिक अँगलने बघितलं जातं तर इथे कुठेतरी मराठी माणसाचा कमी होत चाललेला आवाज मराठी माणसाची मुंबईत कमी होत चाललेली ताकद वारंवार घटना येतात. कधी जाहिराती येतात की मराठी माणसाला काम दिलं जाणार नाही कधी कधी जाहिरात येते की मराठी माणसाने अप्लाय करू नये कामासाठी. आता अशा घटना घडतात. ही जी ताकद कमी होत चालली आहे ह्याच्या मागे मराठी माणसाची राजकीय ताकद मुंबईतनं कमी झाली. मला असं वाटतं की त्याच्यावरती सर्व पक्षातील जी आता मराठी राजकारणी आहेत ना सर्व पक्षातील लोकांनी याच्यावरती विचार करायला पाहिजेत ना की सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यायला पाहिजेत तरच त्याच्यावरती काहीतरी होईल. म्हणजे काय आम्हीच सगळं करायला पाहिजे तुम्हीच सगळं काय असं काही नाही ना. त्याच्यात मीडियानी पण आपला रोल बरोबर केला पाहिजे. राजकारणामध्ये असणारे मग जे प्रमुख लिडर्स आहेत जे प्रमुख लिडर्सचे पक्षाचे नेते मंडळी आहेत अध्यक्ष आहेत वगैरे या सगळ्यांनी म्हणून तो विचार केला पाहिजे. पण एका दिवस तर मग तुम्ही म्हणजे सगळं गमावून बसलेलं असाल ते गमावून बसायचं आहे का त्याचा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि शेवटी योगदान सगळ्यांचंच आहे आमचं काय म्हणणं नाही. पण त्या योगदानासोबत मी तुम्हाला मगाशी शब्द वापरला ना की आमचा जो आत्मसन्मान आहे आमचा जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमान आपण घालून बसायचं का याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे आणि खास करून मराठी माणसांनी केलाच पाहिजे विचार. पण आता साहेब एकेकाळी याच मराठी माणसाचा आवाज शिवसेना होती म्हणजे 66 साली शिवसेना स्थापन झाल्यापासून ते नंतर शिवसेनेचे हळूहळू शकलं पडायला लागले तोपर्यंत आपण म्हणू तर हाच शिवसेना हा जो आवाज होता मराठी माणसाचा हा कालांतराने तुटत गेला. आता 3 शकलं झालीत आम्ही बघतो शिवसेनेची. एक शिवसेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा शिवसेनेतूनच बाहेर फुटून पडलेला एक पक्ष आहे. शिंदेंची शिवसेना ज्यांच्याकडे अधिकृत पक्षचिन्ह आहे. मराठी माणसाचा विखुरलेला आवाज किंवा विखुरलेली ताकद याच्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला इथे आज या गोष्टी बघाव्या लागतात की आम्ही तुमच्याकडे इथे तुम्हाला नोकऱ्या देणार नाही तुम्हाला घर देणार नाही वगैरे वगैरे या गोष्टी होतात असं तुम्हाला वाटतं का तुम्ही कारण शिवसेनेला खूप वर्षापासून बघितलं. नाही मला असं वाटतं ही गोष्ट खरी आहे ना त्यांच्यामुळे त्यांचं धाडस झालेलं आहे ना. अशा प्रकारच्या जाहिराती देण्याचं धाडस कसं करू शकतात ते. आणि मग मनसेची लोक जाणार ह्याची लोक जाणार त्याची लोक जाणार तिथं आंदोलन करण्याची वेळ काय येते. राज्यकर्त्यांनी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. इतर राज्यामध्ये काय घडतं ते बघा ना तुम्ही. अहो गुजरातमध्ये सुद्धा तुम्ही तिकडे जमीन 52 जर जमीन घ्यायची ठरवली तर 52 गुजरातमध्ये जमीन नाही घेऊ शकत. पण इतर राज्यातील लोक महाराष्ट्रामध्ये जमीन घेत आहेत त्याच्यावर तुम्ही कायदा बनवणार नाही का. मराठी भाषा तर आहेच त्याच्यावरती जे राज्यावरती बसलेले प्रमुख आहेत त्यांनी मतांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. हो परत परवडण बसायला कोण आलेले नसतात. आज ना उद्या तर प्रत्येकाला बाहेर जायचंच असतं. आणि खास करून मराठी माणसाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण मतदान कोणाला करतो नेमकं आपण आपल्या हाताखालची पायाखालची सगळी जमीन पण दिल्यासारखी करतो त्याच्यावरती मराठी माणसं कधी त्वेषाने पेटून उठणार. किती सहिष्णुता राहायचं म्हणजे तरी किती राहायचं त्याला एक मर्यादा आहे ना.
माणसांनी तो पेटून उठलं पाहिजे. जर इतर लोक अशा प्रकारचे जर वर्तणूक करतात आणि ते त्यांच्या धर्मासाठी जर पेटून उठू शकतात, तर मग आपण सुद्धा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मराठी म्हणून, मग साळी माळी तेली कोली महार चांभार मांग आगरी भंडारी जे जे कोण मराठी आहेत त्यांनी मराठी म्हणून एकत्र यायला पाहिजेत आणि लढाई लढलं पाहिजेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना असं वाटतं तुम्हाला की आता हे जे सगळं घडलंय हे 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे याच्यात किमान थोडं करेक्शन होऊ शकेल? हो बरोबर ना. आणि त्याच्यामुळे ते सगळं चालू आहे. चालू कशाला, 2 ठाकरे एकत्र येण्याची मुवमेंट जी सुरू झालेली आहे तेव्हापासून, तुम्ही मीरा भाईंदर पासून बघितलं तर तेव्हापासून ते सुरू केलेलं आहे. त्याच्या मागचा बोलविता धणी कोण आहे, की खरंच हे असंच घडते का घडवलं जातंय, तेही पाहिलं पाहिजेत. त्याचा विचार पण करण्याची आवश्यकता आहे. आणि मराठी माणसांनी डोळ्यात तेल घालून जागृत राहून कान सताड उघडं ठेवून पाहिलं पाहिजेत आणि स्वतः जागे राहिले पाहिजेत. तर महाराष्ट्र हा कधी लेच्यापेच्या नव्हता. अटकेपार झेंडा फडकवलेला महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटते की येणारा काळ हा निश्चित मराठी माणसाचाच महाराष्ट्रामध्ये असेल. तो आहेच, पुढेही असेल. बरं, एक भेट झाली, एक तुमचा विजय मेळावा झाला, नंतर काय संभाषण सुरू असेल असं माहीत नाही मला, सुरू आहे असं आम्ही असं गृहीत धरतो, तुमच्या बोलण्यातून आम्हाला कळतं आहे. राज ठाकरे मातोश्रीला जाऊन आलेत, त्यांना भेटून आले. आता उद्धव ठाकरे कधी येणार आहेत अशी एक चर्चा सुरू आहे. अशी एक चर्चा की ते गणपतीला येणार आहेत घरी, किंवा आता मधल्या काळात काही वेगळ्या निमित्ताने खास राज ठाकरेंना भेटायला येणार आहेत की नाही. मला असं वाटतं विचार चालू असेल त्यांचा. तुमची काय नाही, पण गणपतीला त्यांनी आलं पाहिजेत, भेटलं पाहिजेत, बोललं पाहिजेत. त्यासाठी मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही ना. गणपतीचाच मुहूर्त आहे, रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे, असं काही नाही. मी तुम्हाला मागाशी म्हणून बोललो ना, मनं जुळली, विश्वास निर्माण झाला का सगळ्या गोष्टी घडतात. पुढच्या पिढीने पण तसं, म्हणजे त्या दिवशी स्टेजवर बघितलं की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले, आम्ही अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना एकत्र येताना बघितलं. तर त्या पिढीमध्ये पण वाटतं का ती, म्हणजे तसं राजकीय वाद तर खरं राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये होता त्या वारशावरनं, ह्या नवीन पिढीमध्ये वाद असण्याचं खरं तर काही कारणच नाही. बरोबर आहे. पण त्यांनी थोडंसं अजून फोर्थ कमिंग असावं, त्यांच्यात एक वेगळीच, त्यांना तर फक्त जे वारशानेच, त्यांना ती कटुताही वारशाने मिळाली. नाही, पण ते मला असं वाटतं की शेवटी कसं रक्ताकडे जातं, त्याप्रमाणे आज नाही तर उद्या ते घडणारच आहे, काही विषय येत नाही त्याच्यामध्ये. मला तरी काय, ते तुम्हाला फार कॉन्फिडन्स आहे की घडणारच आहे असं? हा, घडणार आहे. म्हणजे ते दोघे आता, ते ठाकरेच आहेत. तुम्ही राजकारणाचाच विचार करता का, तुम्ही मीडियामध्ये आहात, माझं तुझ्याविषयी म्हणणं नाही, पण तुम्ही हा पण विचार करायला पाहिजेत की त्यांचा एक पक्ष वेगळा आहे, ह्यांचा एक पक्ष वेगळा आहे. पण ते कितीतरी पक्ष झाले तरी बाळासाहेबांच्याच कुटुंबातले हे 2 पक्ष आहेत. आणि ते एका रक्ताची 2 माणसं आहेत. आणि तिथे काय आहे, रक्ताचं पण नातं आहे आणि भक्ताचं पण नातं आहे. वा, असे 2 नाती आहेत ना. त्यामुळे रक्ताचं आणि भक्ताचं नातं कधी एक होऊ शकतं. त्याच्यामुळे पाहू, त्याला वेळ आहे. मला असं खूप वाटतं, म्हणजे शेवट करतो मी. तुम्ही ज्या दिवशी बाळासाहेबांना सांगायला गेला होतात की आज मी ठरवलं की मी राज ठाकरेंसोबत जाणार आहे, आपण परत त्या प्रसंगाकडे जाऊया. तो प्रसंग समजून घ्या, आज घडतोय. आज दोघं एकत्र आलेत आणि बाळा नांदगावकर बाळासाहेबांसमोर उभे आहेत आणि त्यांना सांगतायत की आज हे दोघं एकत्र. त्यांना काय सांगतील बाळा नांदगावकर बाळासाहेबांना की बघा आज हे एकत्र आले, ते कसं सांगाल? नाही, ते तर आता तो कसा भावनिक मुद्दा करू नका, आता मला त्रास होईल. पण तो क्षण मी ऑलरेडी युजलाइज केलेला आहे, त्याच्यामुळे कसं सांगाल तुम्हाला आज सांगायचं बाळासाहेबांना? 2 शब्दात सांगा, 2 वाक्यात सांगायचं बाळासाहेबांना, कसं सांगाल? नाही साहेब, तुमच्या मनातली इच्छा शेवटी पूर्ण झाली. बाळासाहेबांच्या अंतःकरणापासून ती इच्छा होती. आणि तिथे त्यांच्या पायावर डोकं ठेवूनच मी बोलेन की बाळासाहेब तुमची इच्छा पूर्ण झाली. त्याच्यासारखा आनंद समस्त महाराष्ट्राला आणि देशाला कधी मिळू शकला नसता, पण तो आज मिळालेला आहे. त्याच्यामुळे तुमचे आशीर्वाद तिथे असाल तिथून आमच्या सगळ्या कुटुंबावरती असंच राहू द्या आणि या महाराष्ट्राच्या देशाची उन्नती, प्रगती, विकास सतत होऊन जाऊ द्या. ते पलीकडे काय नाही बोलू शकत, कारण तो क्षण मी आता डोळ्यात मला पाणी नाही आणायचं परत, आलं का लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या थोडंसं. तो मला जरा तो प्रसंग तो थोडा फार भावनिक आहे प्रसंग, त्याच्यामुळे तिकडे आता मला घेऊन जाऊ नका. आपण हसत करत मुलाखत केलेली आहे. बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे, काल पण होता, आज आणि उद्याही राहील आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. थँक्यू. नांदगावकर साहेब, तुम्ही आज आलात आणि खरं तर मलाही आज एक माझ्यासाठी ही एक उजळणी झाली की हा सगळा जो प्रवास मी 2 शिवसेना म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे जेव्हापासून वेगळे झाले तेव्हापासून ते आज एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तिथपर्यंत हा प्रवास बघतो. आणि तुम्ही
त्या प्रवासातले एक महत्त्वाचे साक्षी आहात. आज तुम्ही आलात टू द पॉईंटमध्ये ही सगळी तुम्ही तुमच्या आठवणींना उजाळा दिलात आणि आज अनेक आपल्या प्रेक्षकांनाही काही गोष्टी नव्याने कळल्या असतील, काय गोष्टी घडल्यात आणि पुढे काय होणार आहे याची अनेकांना उत्सुकता आहे. तुम्ही आजही काही पत्ते अजूनही छातीच्या जवळ ठेवलेले आहेत. तुम्हाला काही गोष्टींची कल्पना आहे पण तुम्ही असे बोलत नाही आहात. पण तुम्हीच जसं म्हटलात की समय बलवान आहे, तर तो बघूया आता आने वाले वक्त में समय क्या क्या दिखाएगा आपण बघूया. पण टू द पॉईंटमध्ये तुम्ही आज आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. खूप खूप आभारी आपलं.